नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर. कोरेगाव मैदानामध्ये आज काय पळालेला नव्हता. संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता, तो कधी पळतोय, तो कोणासोबत पळतोय, किती दिवसांनी पळणार आहे, याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. कारण की तो बैल ज्यावेळेस पळतो ना त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्र शर्यत बघत असतो. प्रत्येक घरातली व्यक्ती जी आहे ती महिला असेल, तरुण वर्ग असेल, सगळेजण बघतात. आणि तुम्ही बघितलं की काय या बैलाने अशी छाप सोडलेली आहे की ते सगळेजण त्याची शर्यत बघण्यासाठी एक उत्सुकत असतात. परंतु 10 तारखेचं निमसोडचं ओपनचं मैदान 850+ गाड्या नोंद झालेल्या आहेत. 1000 गाड्या नोंद होतील असं वाटतंय. बघूया, कारण की तुम्हाला माहितीच आहे आपण एवढ्या व्हिडिओ व्हायरल केल्या इंस्टाग्रामवरून की तो मैदानच त्या पद्धतीचा आहे. आणि बघूया कशा पद्धतीनं आपण 10 तारखेला बक्कासूरचा पैरा असेल. बक्कासूर त्या ठिकाणी 100% पळणार आहे. आणि बक्कासूरचा पैरा आता कोण असेल सगळ्यांना एक उत्सुकता आहे. नाव प्रथम 4 पैरे आहेत. त्या 4पैकी मला असं वाटते त्या 4मध्ये मला खूप जणांनी कॉलसुद्धा केले की ह्यो पैरा आहे, तो पैरा आहे. पण बघूया, ज्याचा जास्त टक्केवारी म्हणजे जेवढे जास्त कॉल झाले त्यांच्या आधारावरती मी हा पैरा घेतो आहे. शाकीरभाईंच्या राजाचं नाव जोडलं जातं आहे बक्कासूरसोबत. कारण की तुम्हाला माहिती आहे शाकीरभाईंच्या राजाला जेव्हापासून घेतला आहे तेव्हापासून म्हणजे जी नवीन खरेदी झाली त्यांच्या पार्टनरशिपमध्ये जो बैल होता, शाकीरभाईंचा राजा स्वतःच होता. परत नंतर त्यांनी विकला, पार्टनरशिपमध्ये राहिला दोघांच्यामध्ये. तेव्हापासून राजाला गुलालच नाही आहे. काय राजाला झाले, काय मागं झालेलं लागली पण नव्हती काय माहीत. परंतु राजाचं नियोजन आता बक्कासूरसोबतच जोडलं जातं आहे. नियोजन बघूया, कारण की ते व्यक्ती ज्या आहेत ज्या पार्टनरशिपमध्ये ज्या पुणेमधील व्यक्ती आहेत त्यांना पण आता एक समजलं असेल की बस आता खूप झाले पैरे, आता आपण बक्कासूरसोबतच पाळावं. कारण की आपल्याला जर गुलाल जर पाहिजे असेल राजाला तर आता बक्कासूरशिवाय पर्याय नाही आहे. बघूया आता शेवटी मालकच ठरवतील. एक मला बेसिक अंदाज सांगतोय असं मला वाटते मालकांनी त्याचा विचार करावा की बक्कासूरसोबतच राजा आता पळावा. बाबा लय झालं. शाकीरभाईंचं कसं होतं नियोजन करायचं काय नाही करतायत नियोजन, परंतु शेवटी कसं असतं त्यांच्यावर घरी खूप सारे नंदी आहेत, एकाकडे कसं लक्ष देणार ते. त्याच्यामुळे आता मला वाटते शाकीरभाईंचा राजा बक्कासूर पळेल असं वाटतंय मला. बघूया, दुसरं एक नाव जोडलं जाते, मोठं नाव जोडलं जाते कारोंडेकरांचा चिक्या. A1 या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये प्रत्येक मैदानामध्ये टॉपच्याच पैऱ्यात पळतो असा हा कारोंडेकरांचा चिक्या. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे गुलालाचा बेताज बादशाह आहे कारोंडेकरांचा चिक्या. आणि मालक जे आहेत ते सगळ्या महाराष्ट्राचे लाडके आहेत, दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहेत ते. आणि त्याचा पैरा चिक्याचा त्यांना फक्त एकच आहे, आपला चिक्या जो आहे तो प्रत्येक जेवढे मैदानं पळतील तेवढ्या टॉपच्याच पैऱ्यात पळावा आणि त्यांना गुलालाची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. त्यांचा फक्त जो नंदी आहे त्यांना गुलालात बघायचे. चिक्या आणि बक्कासूर हे सुद्धा नाव जोडलं जात आहे. बघूया काय होते काय नाही. 3 नंबरचा पैरा घोटच्या सर्जासोबत सुद्धा नाव जोडलं जाते. कारण की सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. पुसेगाव पेडगावच्या मैदानामध्ये फायनलमध्ये पुसेगावच्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं मागच्या वर्षीच्या मैदानामध्ये तिथं कशा पद्धतीने गाडी पाळली होती. परंतु शेवटी खेळ हा खेळ असतो. परंतु महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे घोटचा सर्जा आणि बक्कासूर. बघूया ही जोडी कशा पद्धतीनं पळते आता. आणि जर ही जोडी पाळली तर 100% मला वाटते 1 नंबरच करेल. शेवटी बाकीचे सुद्धा नंदी येणार आहेत त्याच्यामुळे सांगू शकत नाही. बघूया कशा पद्धतीने ही सुद्धा जोडी पळेल. आणि 4थं नाव जे जोडलं जाते बक्कासूरसोबत एक नवीनच चेहरा सांगितला जातो. आता नवीन चेहरा कोण असेल काय माहीत नाही. शेवटी तुम्हाला माहितीच आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एक धप्पाच मिळतो मामांच्याकडून, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपण सकाळी एक अंदाज लावतो हा पैरा पळेल तो पैरा पळेल, परंतु मैदानात गेल्यानंतर तिसराच पैरा असतो. त्याच्यामुळे आता बघूया एक नवीन चेहरा असेल तर कोण असेल. नवीन चेहऱ्यामधील एक नंदी सांगा तुम्ही सांगा कमेंट्समध्ये का त्या निमसोडच्याच गावचा एखादा नंदी असेल की शेजारी आजूबाजूच्या गावाचा नंदी असेल. आता बघूया कशा पद्धतीनं नियोजन होते बक्कासूरचं. मला तर वाटतंय की जास्तीत जास्त शाकीरभाईंचा राजाच वाटतोय, कारण की खूप दिवस झाले या नंदीला सुद्धा गुलाल नाही. एवढा टॉपचा नंदी 5 लाखाचं मैदान जिंकलेला आहे. हिंद केसरी आहे हा राजा, कासेगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आहे हा राजा.
असा शाकीर भाई आणि तसेच त्यांच्या जे पार्टनरशिपचं त्यांचं नाव मला माहीत नाही, कमेंट्समध्ये सुचवा. परंतु ही जोडी 100% मला असं वाटते पळेल. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन जर चेहरा जर असेल तर तोसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.